संभाजी बळवंत शिंदे उर्फ MD शिंदे। कांद्याला बाजार भाव नाही, काही नाही। कांद्याचा एक्सपोर्ट उठावला त्या दिवशी एक दिवस फक्त कांद्याचे बाजार भाव वाढले। 1800 ते 2000 रुपये कांदे विकले। ते शेतकऱ्यांचं काहीतरी डोळ्याचे आसू पुसायजोगे बाजार भाव झालते, पण नंतर आज पाहून 1100-1200 रुपये कांदे बाजार भाव झाले। काय करणार शेतकरी, काय करणार? कांदा 1 किलो पिकवायला 14 ते 15 रुपये खर्च येतोय। 1 क्विंटलला 1500 ते 1400 रुपये लागतात। कांदे 1100 ते 1200 रुपये जाते आहे। काय केलं पाहिजे शेतकऱ्यांनी? सर्व गोष्टीचं म्हणजे एक तर पाणी नाही, काही नाही। जिथं 5 एकर कांदे लावायचे तिथं 1 एकर कांदे फक्त लोकांचे। तर या माध्यमातून सुद्धा हे बाजार भाव आहे। 5 एकर कांदे जर असते प्रत्येकाचे, पाणी जर असतं, त्याच्यात वीज नाही आहे व्यवस्थित, सर्व गोष्टीचं सर्व गोष्टीचं काय करायचं? शेतकऱ्यांनी एवढा तोटा कुठून भरून काढायचा बा असं? बोला ना, बोला काय नाव तुमचं? लक्ष्मण धोंडराव पवार। सरकारने कांदा निर्यात सुरू करावी। शेतकऱ्याला या अशा भावात काहीच परवडत नाही। खर्च येतो कांद्याला एकरी 40-50 हजार रुपये। दुष्काळामध्ये मी ड्रिप केलं, कांद्याला स्प्रिंकलर केलं, ते कांद्याच्या स्प्रिंकलर दाखवलं, डँकरला पाणी वाहिलं। खारीची गोणी काय माग, काढायची मजुरी काय मागे, तुम्ही औषधं मारली, मी 40 हजाराची औषधं मारली एकरभर कांद्याला ड्रिप केलं। खर्च 11,000 रुपये। सध्या काय भाव चालू आहे कांद्याला? आता 12-13 चालू आहे, 12-13। परवडतं का तुम्हाला त्या या काही भावात? परवडत नाही या भावात, कांदे सगळे तोट्यात आहे आता। 14-15 रुपये एकरी खर्च आहे 1 क्विंटलला। 14-15 रुपये खर्च आहे आपलं किलोला। 1400-1500 रुपये क्विंटलला खर्च आहे कांदे। काय पडत असेल हा तोटा कुठून सण? बँक कर्ज भरायचे कसे शेतकरी? जर भाव नसला कांद्याला, कर्ज घेतलेले भरायचे कसे? हा मोठा प्रश्न शेतकऱ्यामोर। तुमची काय मागणी आहे आता सरकारकडे? निर्यात खुली करावी। जेणेकरून 1000 ते 2100 रुपये विकले पाहिजे, असं काही विकले नाही पाहिजे। निर्यात खुली करावं म्हणजे शेतकरी जास्त नको बी आम्हाला। 2 पैसे शेतकऱ्याला असं 1200-1300 रुपये आमचा खर्च जाऊन आम्हाला 400-500 रुपये क्विंटलला भेटतील एवढीच आमची आशा आहे। बाकी काही आशा नाही।